जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज आम्ही वडस गावामध्ये आलेलो आहोत। वडस गावामध्ये माझ्या समेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सन्माननीय प्रमोद खांगे पाटील आहेत, त्याचप्रमाणे वडस गावचे सरपंच आमचे सहकारी मित्र सुनील भाऊ चव्हाण, त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणचे तरुण सहकारी आहेत। तर काल रात्री या ठिकाणी आकाश चव्हाण या युवकावर बिबट्याने हल्ला केला वडस गावामध्ये। या अगोदर किसन बोर यांच्यावर देखील 2 दिवसापूर्वी हल्ला केला होता बिबट्याने, परंतु त्या ठिकाणी कुठलेही पुरावे त्या ठिकाणी नसताना वन विभागाने सांगितलं की ते बिबट्याचा हल्ला नाही, परंतु अनेक घटना 1-2 दिवसानंतर प्रत्येक ठिकाणी बिबट्याचे हल्ले होत आहेत। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। ज्यावेळेस उमरतच्या लहान बालकावर हल्ला झाला होता त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं मनसेच्या वतीने की वन विभागाचे एकही कास तिथं शिल्लक ठेवणार आहे। त्यानंतर आम्हाला त्यांनी बसून ठेवलं होतं पोलीस स्टेशनला, ते आम्ही जे आंदोलन करणार आहे त्या अगोदर। तर आमचं म्हणणं असं आहे की 2 दिवसानंतर 1-2 दिवस झाले का तालुक्यामध्ये कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होतोय आणि अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे। यावर अनेक वेळा आंदोलन झाली, अनेक वेळा उपोषणं झाली, सर्व काही झालं, परंतु बिबट्याच्या बाबतीत सक्षम असा निर्णय होताना दिसत नाही। हे जर सरकारला जर याची जाणीव आपल्याला करून द्यायची असेल तर जुन्नर तालुक्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक तरुणाने, प्रत्येक जो काही युवक असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, सर्वांनीच या आंदोलनामध्ये बिबट्याच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी उतरलं पाहिजे। बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये कशी कमी होईल, आज आपण प्रत्येक जण विचार काय करतोय का कुठेतरी दुसऱ्याच्या घरामध्ये बिबट्याने हल्ला केला, कोणावर तरी हल्ला केला, परंतु आपल्या घरातल्या व्यक्तीवर कधी हल्ला होईल किंवा लहान बालकांवर कधी हल्ला होईल हे सांगता येत नाही। म्हणून आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे। उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी सेना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, यांच्या वतीने उद्या या ठिकाणी आपण वनवास आंदोलन करतोय। या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे आणि बिबट्याच्या विरोधातली ही लढाई अधिक तीव्र कशी होईल राजकारणाविरहित, कारण बिबट्या हल्ला करताना का कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोण कोणत्या संघटनेचा आहे किंवा कोण कोणत्या जाती धर्माचा आहे हे पाहून काय बिबट्या हल्ला करत नाही। सर्वाधिक जास्त जे हल्ले आहेत ते लहान बालकांवर होतात। जर लहान बालकं शाळेत जात असताना किंवा इतर ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत नाही किंवा वन विभागाचे कर्मचारी देखील प्रत्येक ठिकाणी काय त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही। ही बाब जी आहे बिबट्या हद्दपार करणं गरजेचं आहे आणि हे हद्दपार करण्यासाठी सर्वात मोठं आंदोलन सरकारच्या लक्षात जर आणून द्यायचं असेल तर जन आक्रोश होणं गरजेचं आहे आणि या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी जर झालं तर निश्चितपणे सरकारच्या लक्षात येईल आणि या विरोधात आपण सर्वजण आवाज उठवू। जय हिंद, जय महाराष्ट्र।